तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता निघलोय कामाला. 11:17 झालेत आणि आज नशीब चांगलं आपल्याला, कारण आता जसं खाली निघालो तशीच एक ट्रिप वाजली ठाण्याची. तर निघाला आता ठाण्याला. तर आज सॅटर्डे आहे, तर चान्सेस आहेत तिथं रिटर्न ट्रिप लागायचे. तर ट्रिप ड्रॉप केल्यानंतर ठाणे कल्याण साईडला थांबूया आणि बघूया पुढची ट्रिप कधी लागते. जायला इथं 3 तास तरी लागतील. तर वाजले 11:15, तर समजा ना 11:15, 11:30 बघा, 12:30, अडीच 3 वाजेपर्यंत ट्रिप ड्रॉप होऊन जाईल. त्यानंतर मग वाट बघूया पुढच्या ट्रिपची. तर ट्रिप तर पडेल माझ्या अंदाजे. तर बघूया काय होतं. जाऊया तर कस्टमर माझ्या म्हणजे माझं घर आहे ना, माझं जे सोने त्या पाठीमागच्या साईडला ते जो 3 मिनिटाच्या अंतरावर. तर जातो आता, कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटतात ते. ओव्हरऑल माझ्यामध्ये 1600 रुपये काहीतरी भेटतील. बघूया काय होतं. तर मी त्यांना ही ट्रिप ड्रॉप केली, असं बोललो की 1600 रुपये काहीतरी भेटते. सेम तेच भेटले. आणि आता इथनं रिटर्नची ट्रिप पण मला लागली आहे. ठाण्यावर मी जिथं ड्रॉप केलं कस्टमरला, मी तिथंच थांबलेलो. मोजक्यात 10 मिनटात मला ट्रिप आली. आता हे माझं नशीब की रिटर्न जायला मला ट्रिप होती, त्यामुळं. नाहीतर हेच की ट्रिप वगैरे नसती लागली तर टाईम लागला असता. काही इश्यू नाही. आता ट्रिप लागली, आता चालू कस्टमरला पिकअप करायला. फोन तर नाही लावला आहे, एक मॅसेज ड्रॉप करतो फक्त, आय एम ऑन द वे करून. बाकी बघूया, कस्टमर वेट करत, त्यांना दिसतच मी कार मूव वगैरे करते, तर कॅन्सल नाही करणार. तर बघूया, कारण ऑनलाईन दिसते कस्टमर. कारण आपल्याला उबरच्या ॲप्लिकेशनवर पण दिसतं ते डोरेमॉनसारखं चिन्ह सिम्बॉल कस्टमरचं, ते दिसतं ऑनलाईन असल्यावर. तर ते पण म्हणजे की ट्रॅकिंग करतात ते. तर ठीक आहे, जाऊया आता लोकेशनवर कस्टमरच्या. तर मित्रांनो, शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे मी. तर इथं पाषाण लाईन आहे. आता 6 वाजून 5 मिनटं झालीत. ओव्हरऑल सकाळपासून आपली अर्निंग 3200 झाली आहे. त्याला CNG माझा तिथनं येताना आपण भरलेला 400चा 400 800 मायनस केले, 3248 मायनस 800. टोटल आपलं आत्तापर्यंत सकाळपर्यंत प्रॉफिट झालं 2448 रुपये. तर बघूया आता इथं लोकल ट्रिप वगैरे मारूया. टोटल आपली अजून इथं लोकल आता 6 वाजले, 7 8 2 तास आहे माझ्याकडे, 2 तास तरी आपण लोकल मारूया. ही ट्रिप ड्रॉप केली इथं आपण. 245 भेटलेत. इथं पिंपरीला कुठंतरी आहे, हा त्या एरियाचं नाव नाही माहीत मला. संत तुकाराम नगरच्या इथं ट्रिप ड्रॉप केली आहे, त्याचे 245 भेटलेत. तर पुढची ट्रिप काल एक्सेप्ट केली ती. कस्टमर सारखाच फोन करत होता. प्लस आता इथं रेंज हाय अजून व्हॅलिड तर आहे, कस्टमरने कॅन्सल नाही केली आहे. तलवडेला ड्रॉप करायचं आहे 175. तर मला आता विचार नाही द्यायचा, कारण तिथं जाणार परत या साईडला यायला ट्रॅफिक वगैरे लागून. तर ट्रिप 175 तलवडे. ठीक आहे, जाऊया. एक्सेप्ट केले तर कंप्लीट करतो, कारण परत हे नको. तलवडेला फक्त बघू कुठं, फक्त मला हे ते भूमकरचं क्रॉस करून पलीकडं नसा तलवडे म्हणल्यावर, कारण तिथं असलं तर प्रॉब्लेम होईल. बाकी 175 बघूया काय होतं, कुठं दाखवतं. आता 175चीच आहे, पण तलवडेचे म्हणून माझ्या विचारात आले नक्की कुठं ड्रॉप असेल. कारण या साईडला असेल तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. जर भूमकरचं क्रॉस होऊन त्या साईडला जायचं असेल तर प्रॉब्लेम आहे. तर आणि आता बघूया काय होतं. घेतो ट्रिप आता 175ची आहे, काय असेल ते बघूया. तर ही ट्रिप ड्रॉप केली आहे, जे 185 रुपीज भेटलेत आपल्याला. तर आता इथं आपण निगडीमध्ये
कंप्लीट करू. आता इथं घरात जायला 15 मिनटं काहीतरी लागतील. तर जाऊया घराजवळ आणि करूया आपला आजची अर्निंग किती झाली किती नाही करूया हिशोब. तर मित्रांनो आला आता आपण घरी निगडीवरनं. तर ओव्हरऑल अर्निंग वगैरे बोलू तर आपली टोटल आजची अर्निंग झाली 3683 रुपये. आता मायनस करा CNG मी आता येताना निगडीतनं भरलेला, तर माझ्यामध्ये 483 काहीतरी बसलेला, म्हणजे 480 पकडूया. 480 मायनस अजून आपण जो CNG मी मुंबईत भरलेला तो लगभग 500 पकडूया राऊंड फिगर 500. हां माईक म्हणून मी चेक करतो, मी ऑनलाईन पेमेंट केलं, बरं झालं लक्षात नव्हतं माझ्या. हां 408 रुपयाचं केलेलं, मायनस 408. तर टोटल आपलं आजचं प्रॉफिट उरलं 2795 रुपये. तर आज ओव्हरऑल अर्निंग आपली म्हणजे भल्यापैकी चांगली झाली आहे. डेलीच्या टार्गेट जसं 2300चं टार्गेट आहे ते प्लसच झालं आहे. त्यामध्ये आपण ॲड करूया आपलं ओव्हरऑल टार्गेट जे आपल्या चॅलेंजच्या डे 54पर्यंत झालं, 1,23,577 रुपये हे ॲड केले. आपल्या चॅलेंजच्या डे 55पर्यंत झाले 1,26,372 आपलं हे झाले अर्निंग आत्तापर्यंत. हे नोट डाऊन करून घेतो. 55 पर्यंत 1,26,372 रुपये. तर हे ओव्हरऑल आपलं आत्तापर्यंतचं माझं टार्गेट झाले. जे 55 दिवस मी चॅलेंजचे डे काउंट केलेत. म्हणजे एक मला फक्त मी असं नाही की बाबा मला हे 90च्या 90 दिवसाचं टार्गेट काउंट करायचं. मी फक्त एक अंदाज सांगतोय की जर कोण माणूस 90 दिवस सलग काम करेल किंवा 90 दिवसाचे पकडून काम करेल तर त्याची एवढी तो 2 लाख रुपये हे अर्न करू शकतो का सगळं CNG वगैरे काढून. तर मी त्यासाठी चॅलेंज घेतलं आहे. तर चॅलेंज आता कंप्लीट आहे. आता ओव्हरऑल 55 म्हणजे 90 दिवसापैकी 55 दिवस गेले म्हणजे उरले आता 35 दिवस. तर 35 दिवसामध्ये आपण कॅल्क्युलेट करूया 2 लाख मायनस आपले झालेत आत्तापर्यंत 1,26,371 रुपये 372 सॉरी हां. तर टोटल आपले आतापर्यंत अजून आपल्याला कमवायचे 73,628. तर भागिले केले माझे बाकी आहेत 55 डेज म्हणजे 35 दिवस बाकी, भागिले 35 केले तर 35 दिवस कंटिन्यू मला 2100च्या आसपास अर्निंग करायची. पण आता असं नाही की बाबा आपला डेली टार्गेट कंप्लीट होईलच वगैरे असं नाही आहे. त्यामुळं कधी कमी पण होऊ शकतो. तर हे कधी कधी रिकवर पण होतं. आपण जसं माझ्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले त्यामुळे तुम्हाला समजेलच. तर बघूया कसं होतं आहे. पण माझा विचार असेल की मला हा मार्च महिना आहे ना, माझा मार्च एंडच्या पर्यंत मला ओव्हरऑल चॅलेंज सगळे कम्प्लीटच करायचे आहेत. म्हणजे हा चॅलेंज कंप्लीट करून टाकायचा, कारण त्यानंतर मी वैतागलो रोज फक्त अर्निंगचे व्हिडिओ वगैरे टाकून. बाकी असे वेगवेगळे व्हिडिओज पण टाकायचे. त्यामुळं ते बघूया, अजून त्या गोष्टीसाठी टाईम आहे. म्हणजे हा महिना मार्च महिना समजा, मार्च महिन्यामध्ये माझे सगळे अर्निंगचे व्हिडिओ येतील. त्यानंतर मग डेली कधीच येतील. बाकी तुम्ही माझ्या मग इंस्टाग्रामच्या चॅनलला आणि यूट्यूबच्या शॉर्ट्सला तुम्ही माझे डेली अर्निंगचे बघचाल, डेली रुटीन बघचाल, डेली कोणती ट्रिप होते का ते तुम्ही त्याच्यावर बघू शकता. त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चला मित्रांनो, आजचा आपला दिवस इथं एंड झाला आहे. तर भेटूया उद्या. आणि माझे पुढचे जे मी खूप सारे अर्निंगचे पण व्हिडिओ टाकणार आहे, प्लस वेगवेगळे व्हिडिओ पण टाकणार आहे. ते जर तुम्हाला बघण्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. चला भेटूया आपण उद्या.